Welcome once again to our online class, Standard 12th. I am Tushar Chavan from Rashtriya Junior College, Chalisgaon, District Jalgaon. Now, this is our second lecture on the topic 1.3, the cop and the anthem. We have seen three attempts of the central character Soapy, but his three attempts did not become successful and he couldn't reach टू हिज डेस्टिनेशन. हा जो काही सोपी आहे प्रयत्न करतोय तुरुंगामध्ये जाण्यासाठी, कारण थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि त्याला असं वाटतं की आपल्याला आता सुरक्षित जागा मिळाली पाहिजे. 1.3 द कॉप अँड द अँथम. लेट अस स्टार्ट द स्टोरी वन्स अगेन. सोपी वॉज सीज्ड विथ अ सडन फियर that some dreadful enchantment had rendered him immune to arrest. Now, this Soapy, he felt that there might be some enchantment. Enchantment means magic. There might be some magic that was preventing him from getting arrested. Immune means prevent. Rendered, made. He feared and thought that there might be some magic. It was working and preventing him to go into jail. He was in a state of panic, and when he came upon another policeman lounging grandly in front of a glittering theater, he caught at the immediate straw of disorderly conduct. Suddenly, he saw that there was another policeman. He was lounging. Lounging means standing in a lazy way. This Soapy became panic. हा जो सोपी आहे अस्वस्थ झालेला आहे. त्याला वाटतं की काहीतरी जादू घडते आणि आपल्याला तुरुंगामध्ये जाण्यापासून वाचवते. त्याच वेळेस त्याला एक पोलीसमन एका ठिकाणी उभा असलेला दिसतोय. आळशीपणे तो उभा आहे. इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर. ग्लिटरिंग शायनिंग थिएटर, चमकणारं असं एक थिएटर आहे. त्या थिएटरच्या समोर तो उभा आहे. ऍट दॅट टाइम दिस सोपी ही गॉट एन आयडिया. सोपीला एक आयडिया आली की आपण काय करू शकतो. ही डिसाइडेड टू शो disorderly conduct. What is disorderly conduct? A petty offense chiefly against public order and peace. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी अयोग्य असं वर्तन करणं हा कायद्याने काय गुन्हा आहे. तसा एक गुन्हा आपण करावा असं त्या पोलिसला पाहून त्याला वाटलं आणि या गुन्ह्याखाली आपल्याला अटक होईल, जेलमध्ये जाता येईल आणि थंडीपासून आपला बचाव करता येईल, तिथं निवांतपणे राहता येईल असा विचार करून तो आता प्रयत्न करायला सुरुवात करतोय. ही वन्स अगेन स्टार्टेड हिज अटेम्प्ट to reach his destination, that is jail. On the sidewalk, Soapy began to yell drunken gibberish at the top of his harsh voice. He was behaving like a drunkard person. He was shouting largely. Using harsh voice, he danced, he howled, he raved, and otherwise disturbed the skies. हा जो काही सोपी आहे एखाद्या दारुड्या व्यक्तीसारखा वेगळ्या पद्धतीने हावभाव करत, नृत्य करत, आरोळ्या मारत, केकाटत, गर्जना करत त्या ठिकाणी काय करतोय, वातावरण सर्व बिघडवण्याचा प्रयत्न करतोय, सार्वजनिक ठिकाणी अयोग्य वर्तन करण्याचा प्रयत्न करतोय. द पोलिसमन मियरली ट्विल्ड हिज क्लब, टर्न हिज बॅक टू सोपी and remarked to a citizen. Now the policeman who was standing there, he saw him, but he neglected Soapy. त्या ठिकाणी जो पोलीस होता त्याने सोपीकडे दुर्लक्ष केलं. टर्न हिज बॅक, आपली पाठ त्यांनी सोपीकडे केली. हातातली जी काठी होती ती फक्त गरगर फिरवली. and he told one citizen, it is one of them ale lads celebrating the goose egg they give to the Hertford College. Noisy but no harm. We have instructions to let them be. What he was telling, he told the citizen that Soapy might be a person who belongs to Ale, and these young persons were celebrating because they had given goose egg. Goose egg means a score of 0 in a game or contest. हर्टफोर्ड कॉलेज मध्ये या ठिकाणी स्पर्धा चालू आहेत आणि या विद्यार्थ्यांनी असं काही यश मिळवलेलं असेल का अपोजिट टीमला 0 मिळालेला आहे आणि मग तो आनंद सेलिब्रेट करण्यासाठी ते काय करतात, रस्त्यावर उतरलेले आहेत. दे आर नॉइझी, ते गोंधळ घालतायत. बट नो हार, पण कोणालाही ते इजा करणार नाहीयेत. अँड ही ऑल्सो टोल्ड दॅट द ऑथॉरिटीज हॅड गिव्हन हिम इन्स्ट्रक्शन्स टू निग्लेक्ट देम. तो म्हणतो आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला सांगितलेलं. तरुणांचं टोळकं जर आलं तर तुम्ही दुर्लक्ष करा असं सुचवलं आलेलं आहे. आणि म्हणून तो पोलीस
काही सोपीकडे लक्ष द्यायला तयार नाहीये. सोपीचा हाही प्रयत्न अयशस्वी ठरला. डिस्कन्सोलेट, सोपी स्टॉप हिज अनएव्हिलिंग रॅकेट. Disconsolate means very unhappy, very sad, sadly. Sophie stopped his ineffective racket, ineffective attempt. He realized that the police did not pay attention to him, and so it was no use to make a noise there. त्याच्या लक्षात येत आहे या पद्धतीने आपण पोलिसाचं लक्ष वेधतोय, तो आपल्याकडे पाहतही नाहीये, लक्ष देत नाहीये, आणि म्हणून आपला जो प्रयत्न आहे तो अयशस्वी ठरणार आहे, म्हणून तो आता सर्व काय थांबवतोय. Would never a policeman lay hands on him? He was thinking whether there would be not a single policeman who would catch him. त्याला असं वाटतंय की असा पोलिसमन नाहीये का, पोलीस नाहीये का जो आपल्याला अटक करेल. In his fancy, the island seemed an unattainable Arcadia. In poetic fancy, it represents a paradise. की ज्याला पॅराडाइज म्हटलं जातं, नंदनवन स्वर्ग म्हटलं जातं, तसं त्याच्या दृष्टीने स्वर्ग म्हणजे काय तर जेल आहे. या जेलमध्ये त्याला जायचं आहे, पण पोलीस मात्र त्याकडे लक्ष देत नाहीये. ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. नाउ कोल्ड एअर इज ब्लोईंग, सो ही बटन हिज कोट. थंड हवा सुरू झालेली आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या कोटचे बटन लावून घेतलेले आहेत थंडीपासून बचाव करण्यासाठी. इन अ सिगार स्टोअर ही सॉ अ वेल ड्रेस्ड मॅन लाइटिंग a cigar at the swinging light. Suddenly he saw another person who was well dressed. He was lighting his cigar in the moving light. सिगारेटच्या दुकानामध्ये सुंदर असे कपडे घातलेले असा एक व्यक्ती आपली सिगार त्या हलणाऱ्या ज्योत मध्ये जाऊन पेटवण्याचा प्रयत्न करतोय हे सोपीने पाहिलं. That well dressed man placed his silk umbrella at the door. त्या दुकानाच्या दरवाजाजवळच या सिगार पेटवणाऱ्या माणसाने काय केलेलं आहे, आपला जो काय अम्ब्रेला आहे, छत्री आहे, तो ठेवून दिलेला आहे. सोपी स्टेप इनसाइड, ग्रॅब द अम्ब्रेला अँड साउंटर्ड ऑफ विथ इट स्लोली. साउंटर्ड, वॉक विदाउट हरिंग, आरामात चालणे. सोपीने काय करावं, तो त्या दुकानामध्ये गेला, त्यांनी काय केलेलं आहे, अम्ब्रेला उचलून घेतलेला आहे, आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि सरळ चालत चालत बाहेर निघालेला. द पर्सन हुज अम्ब्रेला was placed there, he came hurriedly. ज्या माणसाने तिथं छत्री ठेवलेली होती तो धावत पळत बाहेर आलेला आहे. My umbrella, he said sternly. तो माणूस रागाने संतापणे काय म्हणतोय की माझी छत्री, ओरडून म्हणतोय. sternly, कठोरपणे म्हणतोय. Oh, is it? sneered Sophie, adding insult to petty larceny. Sophie sneered, सोपी तिला चिडवतोय, इन्सल्ट करतोय, तिचा अपमान करतोय, उद्धट अशा भाषेमध्ये बोलतोय. वेल, व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमन? आय टूक इट, युअर अम्ब्रेला. व्हाय डोंट यू कॉल अ कॉप? देअर स्टँड्स वन ऑन द कॉर्नर. नो सोपी गेव चॅलेंज टू दॅट मॅन दॅट ही हॅड टेकन द अम्ब्रेला. नाउ ही कुड कॉल द पोलीस. सोपी त्याला आव्हान देतो, त्याचा अपमान करण्याच्या उद्देशाने त्याला म्हणतोय, ठीक आहे, मी घेतली तुझी छत्री, जा, तुला जे करायचं ते कर, पाहिजे तर तू काय कर, पोलिसाला बोलव, बाहेर एक उभा आहे, मला दिसतोय कोपऱ्यावर, जा त्याला बोलून आण. प्रत्यक्षात सोपीला काय करायची, स्वतःला अटकच करून घ्यायची आहे, म्हणून तो त्याला चिडवतोय आणि सांगतोय की जा पोलिसाला बोलव आणि मला त्याच्या ताब्यात दे. द अम्ब्रेला ओनर स्लोड ही स्टे. तो जो काही छत्रीचा मालक होता त्यांनी ऐकलं, चालता चालता तो हळूहळू स्लो झालेला थांबतोय. सोपी डीड लाईकवाईज विथ अ premonition, doubt, शंका, that luck would again run against him. And when Sophie saw that he slowed his steps, he felt that his luck would definitely running against him. सोफीला प्रेमोनिशन म्हणजे शंका आली, अरे हा माणूस आपल्या मागे आलेला होता, आपली छत्री तो मागतोय, पण आपण त्याला सांगितलं की पोलिसाला बोलव म्हटल्यावर तो काय करतोय, थांबून जातोय. आपलं नशीब पुन्हा आपल्याला दगा देईल की काय असं त्याला वाटायला लागलेलं आहे. द पोलिसमन आईड ऍट द टू क्युरियसली. द पोलिसमन वॉज ऑल्सो वॉचिंग दिस टू पर्सन. तो पोलीस सुद्धा या दोघांकडे जिज्ञासू नजरेने पाहतोय. ऑफकोर्स, सेड द अम्ब्रेला मॅन, वेल यू नो हाऊ दीज मिस्टेक्स अकर इफ इट्स युअर अम्ब्रेला. तो अम्ब्रेलाचा जो काही मालक
होता छत्रीचा मालक तो म्हणतोय समटाइम्स सच मिस्टेक्स माइट हॅपन इफ इट वॉज हिज अम्ब्रेला ही कुड टेक इट. तो म्हणतोय छत्रीवाला की कधी कधी अशा चुका घडतात आणि तुम्ही जर ओळखलं असेल का ती तुमची छत्री आहे. आय होप यू विल एक्सक्यूज मी. तर मला क्षमा करा. आय पिक इट अप धिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट. इफ यू रेकग्नाइज इट एज युअर्स व्हाय आय होप यू विल. नाव ही डिक्लेअर्ड दॅट ही कन्फर्म दॅट ही कन्फेस दॅट ही हिमसेल्फ हॅड स्टोलन दॅट अम्ब्रेला फ्रॉम वन रेस्टॉरंट. त्या छत्रीच्या मालकाने कबुली देऊन टाकली की मी सकाळीच ही छत्री एका रेस्टॉरंट पासून काय केलेली उचलून घेतलेली आहे, चोरून घेतलेली आहे आणि जर तुम्ही ती ओळखली असेल तर घेऊन टाका, मला क्षमा करा. म्हणजे तो छत्रीचा जो काही मालक होता तोच खरोखर काय होता, चोर होता. त्यामुळे सोफीला तो काही पोलिसाच्या ताब्यात देऊ शकत नव्हता कारण छत्री त्याच्या मालकीचीच नव्हती. ऑफकोर्स इट्स माइन सेड सोफी सॅव्हेजली. सोफी उद्धटपणे म्हणतोय होय ती माझी छत्री आहे. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड माघार घेणे. तो जो काही मूळ ज्याच्याकडे ती छत्री होती त्या छत्रीच्या मालकाने माघार घेतली आणि सोफीला छत्री देऊन तो निघून गेला. इन दिस वे सोफी वन्स अगेन फेल्ड टू रीच टू हिज डिझायर्ड प्लेस दॅट इज जेल. याही ठिकाणी सोफीचा प्रयत्न अयशस्वी ठरला जेलमध्ये जाण्यासाठी. द पोलिसमन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड in an opera clock across the street in front of a streetcar that was approaching 2 blocks away. And the policeman, he saw that one beautiful woman, young woman, she was trying to cross the road. So he went to help her. तेवढ्यात त्या पोलिसाने पाहिलं एक उंच अशी ब्लॉन्ड म्हणजे येलो हेअर असलेली जी काही स्त्री आहे, सोनेरी केस असलेली जी काही स्त्री आहे ते एका ऑपेरा क्लॉक म्हणजे घड्याळाच्या स्तंभाजवळून जाण्याचा प्रयत्न करते. तिला मदत करायला तो धावत पळत निघून गेला आणि या सोफीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. सोफी वॉक्ड ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रूव्हमेंट. नाव दी सोफी ही स्टार्टेड ही जर्नी. ही वॉक ईस्टवर्ड. सोफीने आपला प्रवास चालू ठेवला, पूर्वेच्या दिशेने तो निघाला. थ्रू अ स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रूव्हमेंट. अशा रस्त्यावरून तो चालतोय की रस्ता नेहमी दुरुस्त करून करून खराब झालेला होता. ही हर्ल्ड मीन्स थ्रू. ही थ्रू द अम्ब्रेला अँग्रीली इनटू अन एक्सकॅव्हेशन. ती जी काही छत्री आहे तिने रागाने संतापाने एका रस्त्यावरच्या खड्ड्यामध्ये काय केली, फेकून दिलेली आहे. त्याला राग आला, संताप आला, छत्री घेऊन काय त्याचा फायदा नव्हता आणि म्हणून त्याने ती छत्री फेकून दिली. प्रत्यक्षात त्याला पोलिसांनी पकडावं, जेलमध्ये जावं असं वाटत होतं म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला होता. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन हू वियर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल into their clutches. They seemed to regard him as a king who could do nothing wrong. Now the Sophie, he was making complaint in a low voice. He was complaining about the police. The person who wear helmet and carry club means police. जे लोक हेल्मेट घालतात, काठी घेऊन फिरतात अशा व्यक्तींबद्दल तो कंप्लेंट करतो, म्हणजे पोलिसांबद्दल तक्रार करतोय. बिकॉज he wanted to fall into their clutches. त्याला त्यांच्या तावडीमध्ये सापडायचंय. clutches means to hold something tightly, especially because you are in pain, afraid or excited. या ठिकाणी तो स्वतःला त्यांच्या तावडीमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय, पण ते पोलीस मात्र काय करतायत, they seem to regard him as a king who could nothing wrong. But they were considering him as a king, and king never do any wrong thing. ते जणू त्याला एखाद्या राजा महाराजासारखी ट्रीटमेंट देत होते किंवा समजत होते. आणि राजा काय करतो, चुकीचं कधीच करत नाही. राजाला कोणी म्हणूच शकत नाही तुमचं चुकलं असं. तसं जणू सोफीला वाटतंय की आपल्या ते राजासारखं मानतायत आणि आपण चुकू नये, आपली चूक ते मान्यच करत नाहीये, आपण चुकणारच नाहीयेत असं जणू ते दाखवून देत आहेत. आणि तो रागाने संतापाने फुटफुटतोय, स्वतःशीच तक्रार करतोय. काय करावं हे त्याला कळत नाही, कारण त्याची इच्छा काही पूर्ण होत नाही. At length Sophie reached one of the avenues to the east. Avenue means road, रस्ता. चालत चालत सोफी पुढे दुसऱ्या एका रस्त्यावर जाऊन पोहोचला.
to the east, where the glitter and turmoil, glitter means shine by reflection with many small flashes of brilliant light. तेजस्वी असे जे काही लाईट आहेत संध्याकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस पडतात रस्त्यांवर, गाड्यांचे जे फ्लॅशलाईट असतात असे फ्लॅशलाईट्स ज्या ठिकाणी कमी होते. अँड टर्मॉइल, टर्मॉइल मीन्स नॉइझी प्लेस, नॉइझी एरिया, वॉज बट फेंट, की जो त्या ठिकाणी काय झालेला होता, कमी कमी झालेला होता. अशा जागी तो येऊन पोहोचला की जिथं रस्त्यावरची वाहतूक कमी आहे, रस्त्यावरच्या गाड्यांचे लाईट कमी आहेत, त्यांचा आवाज कमी आहे. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टुवर्ड्स Madison Square. Now he was coming at the square. Square म्हणजे चार रस्ता ज्या ठिकाणी येतात, चौक त्याला आपण म्हणतो. मॅडिसन चौक मध्ये तो येऊन पोहोचला. फॉर द होमिंग इन्स्टिंक्ट. नाउ ही हॅड इन्स्टिंक्ट. ही वॉन्टेड टू रीच टू हिज होम. त्याला घराची आठवण यायला लागलेली आहे. होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाइव्स इवन वेन द होम इज अ पार्क बेंच. त्याचं घर म्हणजे काय, पार्क मधला एक बेंच होता. त्या बेंचवरच तो रात्री झोपायचा, दिवसभर सगळीकडे भटकायचा आणि रात्री निवारा शोधत शोधत त्या पार्क मध्ये येऊन बेंचवर तो झोपून जायचा. या पद्धतीने तो पार्क मधला बेंच त्याचं घर बनलेलं होतं. त्या घराच्या दिशेने तो आता निघायचा निर्णय घेतो. बट ऑन एन अनयुजुअली क्वाइट कॉर्नर Sophie came to a standstill, but suddenly, when Sophie reached to one place in one quiet corner, at that place, he became standstill. सोफी चालत चालत मात्र एका शांत अशा कोपऱ्यामध्ये येऊन पोहोचतो आणि स्तब्ध होतो. स्टँड स्टील, स्तब्ध होणे. हिअर वॉज अन ओल्ड चर्च. त्या ठिकाणी एक जुनं असं एक चर्च होतं. क्वेंट, क्वेंट, अट्रॅक्टिव्ह और अनयुजुअल बिकॉज इट सीम्स टू बिलॉंग टू द पास्ट. भूतकाळातलं ते जुनी इमारत होती. तसं एक आगळं वेगळं जुनं बांधकाम त्याला दिसलेलं आहे चर्चचं. रॅम्बलिंग, स्प्रेडिंग इन मेनी डायरेक्शन्स, वेगळ्या दिशेने ते वाढलेलं. अँड गॅबल्ड, गॅबल्ड ट्रायंग्युलर पार्ट, त्रिकोणी आकार असलेलं ते चर्च. थ्रू वन व्हायलेट स्टेन विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड. आणि अशा चर्च मधून एका खिडकीमधून एक प्रकाश किरण बाहेर येताना त्याला दिसतोय. वेअर नो डाऊट the organist loitered over the keys and he found that one organist, the person who is playing organ, एक संगीत वाजवणारा व्यक्ती त्या ठिकाणी त्या ऑर्गनवर काय करतोय, म्युझिक तयार करतोय. लॉइटर्ड म्हणजे रेंगाळणे. मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग सब्बात एंथम. सब्बात हा एक सण आहे की जो रविवारच्या दिवशी मंदिरामध्ये, रविवारच्या दिवशी चर्चमध्ये प्रार्थना करून घालवला जातो, विश्रांती घेतली जाते. त्या सब्बातसाठी एक एंथम, एक प्रार्थना गीत तो बनवतोय. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट टू सोफीज इयर स्वीट म्युझिक दॅट कॉट अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स्ड against the convolutions of the iron fence. Now the Sophie, he stopped there. He heard that music, that sweet music. ते सुंदर असं संगीत त्याने ऐकलं आणि जणू त्या लोखंडी ज्या तारेच्या कुंपणाजवळ येऊन तो जणू पुतळा बनून गेलेला होता. He stopped there. The moon was above, full and radiant. आकाशामध्ये चंद्र उगवलेला होता, पूर्ण होता, रेडियंट, की ज्यातून लाईट प्रकाश पूर्ण पडत होता. व्हेइकल्स अँड पेडेस्ट्रियन्स वेअर फ्यू. वाहनं आणि पायी चालणारे लोक फार कमी होते. स्पॅरोज ट्विटर्ड स्लीपीली इन द eaves
or a little while the scene might have been a country churchyard. चिमण्यांची किलबिल सुद्धा ऐकू येत होती. जणू काही तो जो काही भाग आहे एखाद्या ग्रामीण भागातला असा तो भाग होता. And the anthem that the organist played cemented Soapy to the iron fence, for he had known it well in the days when his life contained such things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and callers. हा जो काही ऑर्गॅनिस्ट आहे त्या इन्स्ट्रुमेंटवर जे संगीत तयार करतोय ते ऐकल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, अरे आपल्या जीवनामध्ये सुद्धा संगीत होतं. सच थिंग्स आणि काही काही गोष्टी त्याला आठवतात ज्या त्याच्या जीवनामध्ये होत्या. मदर्स, रोजेस, एम्बिशन्स, फ्रेंड्स, इमॅक्युलेट थॉट्स अँड कॉलर्स. आईचं प्रेम, आई वडिलांचं प्रेम आपल्याकडे होतं. रोजेस, प्रेयसीचं प्रेम आपल्याकडे होतं. एम्बिशन्स, महत्वाकांक्षा होत्या. फ्रेंड्स, मित्र परिवार होता. चांगले असे विचार होते हे त्याच्या लक्षात येतं. The conjunction of Soapy's receptive state of mind and the influences about the old church brought a sudden and wonderful change in his soul. हे वातावरण त्याच्या रिसेप्टिव्ह संवेदनाक्षम अशा मनाला स्पर्शून गेलं, प्रभाव टाकून गेलं आणि त्याच्या सोलमध्ये, आत्म्यामध्ये चेंज व्हायला सुरुवात झाली. He viewed with rising horror the pit into which he had tumbled, the degraded days, unworthy desires, dead hopes, wrecked faculties and base motives that made up his existence. विचार करतोय तो की आपण काय अवस्थेला येऊन पोहोचलेलो आहोत, का पीठ मध्ये, खड्ड्यामध्ये आपण जाऊन पोहोचलेलो आहोत आणि डॅमेज झालेलं जीवन आपल्याला लाभलेलं आहे. एका ब्रॅकेटमध्ये मी दाखवलंय पहा, या ठिकाणी कोणकोणत्या त्याच्या अवस्थेबद्दल त्याला जाणीव झालेली आहे. डिग्रेडेड डेज, अनवर्दी डिझायर्स, डेड होप्स, रेक फॅकल्टीज अँड बेस मोटिव्स, या सर्वांची त्याला जाणीव झाली. अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड thrillingly to this strange mood. A strong impulse moved him to battle with his desperate fact. Now he wanted to fight and earn a good life. त्याला असं वाटलं की आपण आता बदललं पाहिजे, त्याचं मन प्रतिसाद देत आहे, या वाईट अवस्थेतून आपण बाहेर आलं पाहिजे. He would pull himself out of the mire. या दलदलमधून, चिखलातून आपण बाहेर यायचं आहे. And would make a man of himself again. अनेक चांगला सामर्थ्यशाली व्यक्ती आपण बनायचं आहे, यशस्वी व्यक्ती बनायचं आहे. He would conquer the evil, conquer, win. मी या इव्हिलवर, सैतानावर मी विजय मिळवेल. That had enslaved him, ज्यांनी मला गुलाम बनवलेलं आहे, असं आळशी बनवलेलं आहे. There was a time he was young yet. He would resurrect his old eager ambitions and pursue them without faltering. त्याला जाणवत आहे की आपण अजून तरुण आहोत, आपल्या आशा आकांक्षा आपल्याला पूर्ण करता येतील, त्याचा आपण पाठलाग केला पाहिजे. Though solemn but sweet organ notes had set up a revolution in him. अनेक प्रकारची रेव्होल्यूशन, क्रांती या संगीताने त्याच्या मनामध्ये घडवली. Tomorrow he would go into the roaring downtown district and find work. A fur importer had once offered him a place as a driver. He would be somebody in the world. He would, आणि ठरवतो उद्या आपण ड्रायव्हरची का वेळा नोकरी मिळवायची आणि काहीतरी आपण करतो तो गाजवून दाखवायचं. He was thinking in such a way. Soapy felt a hand laid on arm. He looked up quickly around into the impassive face of a policeman. अचानकपणे त्याच्या खांद्यावर एक हात पडला. तो वळून पाहतो तर निर्विकार असा एक चेहरा त्याला दिसतोय. तो चेहरा कोणाचा? एका पोलिसमनचा आहे. What are you doing here? asked the officer. Nothing, said Soapy. तो पोलीस त्याला विचारतो, तू इथं काय करतोयस? तो म्हणतो, नाही, मी काही करत नाहीये. Then come along, said the policeman. 3 months on the island, said the magistrate in the police court the next morning. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला मॅजिस्ट्रेट समोर उभं केलं जातं आणि त्याला जेलमध्ये पाठवण्याची शिक्षा सुनावली जाते. 3 महिन्यांसाठी त्याला जेलमध्ये पाठवलं जातं. म्हणजे ज्यावेळेस त्याची इच्छा नव्हती जेलमध्ये जाण्याची, त्यावेळेस त्याला जेलमध्ये पाठवलं गेलं. अशा रीतीने अनएक्सपेक्टेड असा एंड या ठिकाणी आपल्याला स्टोरीमध्ये पाहायला मिळतो आणि स्टोरी या ठिकाणी संपते. म्हणजे ज्यावेळेस त्याला जेलमध्ये जायचं होतं तेव्हा जाता आलं नाही,
जेव्हा जायचं नव्हतं तेव्हा मात्र जाण्याची वेळ आली. तसा एक ट्विस्ट त्याच्या जीवनामध्ये घडलेला आहे आणि या ठिकाणी आपली स्टोरी संपलेली आहे.